नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। पीएम किसान योजना अंतर्गत जे लाभार्थी शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 19वा हप्ता जो 24 फेब्रुवारी 2025 रोजी येणार आहे, अशी बातमी ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा आली आहे व सांगितली सुद्धा आहे। तरी ते एका कार्यक्रम दरम्यान म्हणजे बिहारमधील बगलापूरमध्ये त्याचे वितरित केले जाणार आहे अशी सुद्धा माहिती आहे। तर पंतप्रधान मोदी यांच्याकडून बिहारमधील बगलापूर येथे कार्यक्रम होणार आहे। तर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण पीएम किसान योजना अंतर्गत जे शेतकरी बांधव आहे त्यांच्या खात्यामध्ये 19वा हप्ता ट्रान्सफर केला जाणार आहे। तर 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी ट्रान्सफर केला जाणार आहे। पण नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहेत का, म्हणजेच हे दोन्ही एकत्रित म्हणजे पीएम किसान योजनेचा हप्ता म्हणजे 19वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा जो 6वा हप्ता आहे तो एकत्रितपणे मिळणार आहे का। तरी ते नमो शेतकरी योजनेचा हप्ता 5वा हप्ता आणि 18वा हप्ता एकत्रितपणे दिला गेला होता। म्हणजे पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता वितरित केला गेला होता एकत्रितपणे। पण काही शेतकरी या लाभापासून वंचित राहिले, त्यामुळे सरकारने असा निर्णय घेतला आहे की 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी म्हणजे पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी वितरित केले जाणार आहे व एक 5 ते 6 दिवसाच्या अंतराने नमो शेतकरी योजनेचे पैसे वितरित केले जाणार आहे, अशी सुद्धा माहिती समोर आली आहे। तर याबाबत मार्चच्या पहिल्या आठवड्यात नमो शेतकरी योजनेचे पैसे येऊ शकतात अशी सुद्धा माहिती आली आहे। या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती येणार आहे, त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तरी ते पीएम किसान योजनेचे पैसे संपूर्णपणे 24 फेब्रुवारी 2025 रोजी वितरित केले जाणार आहे व नमो शेतकरी योजनेचे जे पैसे आहे ते 1 मार्च किंवा त्याच्या मागे पुढे थोडंफार येऊ शकतात अशी सुद्धा बातमी समोर आली आहे। तर नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचे पैसे एकत्रितपणे येणार नाही, वेगवेगळ्या पद्धतीने येणार आहे। जसे की या योजनेचे जे पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी आले होते, प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते। आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी जे पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये नक्कीच जमा होणार आहे। यासाठी फार्मर आयडी सुद्धा गरजेचं आहे, म्हणजे जे नवीन रजिस्टर्ड शेतकरी बांधव आहेत त्यांना फार्मर आयडी काढणे अनिवार्य असणार आहे व पुढील हप्त्यासाठी जे जुने रजिस्टर्ड शेतकरी बांधव आहेत त्यांना सुद्धा फार्मर आयडी काढणे कंपल्सरी असणार आहे। जर तुम्हाला या योजनेचं स्टेटस चेक करायचं असेल तर तुम्ही नक्कीच मी लिंक देत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्कीच चेक करायचं आहे। तिथे जाऊन PFMS मध्ये पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम तुम्ही इथे जाऊन चेक करू शकणार आहात। तर पीएम किसान योजना संदर्भात काही क्वेश्चन असतील, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि नमो शेतकरी योजनाबद्दल सुद्धा अपडेट येणार आहे, सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। पिछले 7 महीने में ऐतिहासिक काम कृषि के क्षेत्र में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हुए हैं। वो काम चाहे उत्पादन बढ़ाने के हो, उत्पादन की लागत घटाने के हो, किसान को ठीक दाम देने के हो, या फिर कृषि का विविधीकरण हो, या फिर जैविक और प्राकृतिक खेती हो, हर दिशा में काम हो रहा है। वो काम भी जनता के बीच रखने का प्रयत्न उस समय होगा। मैं बिहार के मुख्यमंत्री जी को, कृषि मंत्री जी को, पूरी टीम को बधाई देता हूं। कृषि के कल्याण के लिए जो काम यहाँ हो रहा है, कृषि के विकास और किसानों के कल्याण के लिए, वो अद्भुत है। यहाँ दलहन भी बहुत अच्छी मात्रा में होता है। अभी हमने फैसला किया इस बार के उड़द, मसूर और अरहर, तुअर किसान जितना पैदा करेगा और बेचना चाहेगा उसको मिनिमम सपोर्ट प्राइस पे खरीदने का काम भी केंद्र सरकार करेगी। कृषि के क्षेत्र में अच्छे काम के लिए मैं मुख्यमंत्री जी को और कृषि मंत्री जी को बहुत बहुत बधाई देता हूँ। प्रधानमंत्री भागलपुर आ रहे हैं, खबर आ रही है। अभी प्रधानमंत्री जी 24 फरवरी को किसान सम्मान निधि के वितरण के लिए और किसानों का सम्मान करने के लिए बिहार पधारेंगे। अभी संभावित जो दौरा है उनका